रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुष यांच्या चरणी आणि सर्व साधू संतांच्या चरणी नतमस्तक होतो। शिवसेनेचा वर्धापन दिन म्हटलं का तळागाळातील शिवसैनिकांचं रक्त सळसळतं। त्याचप्रमाणे आज ज्यांचे विचार या ठिकाणी आपण ऐकणार आहे ते आपले शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, शिवसेनेचे सर्व नेते, सर्व मंत्री महोदय, सर्व खासदार, सर्व आमदार आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोच करण्यासाठी या ठिकाणी 36 जिल्ह्यामधून आलेले सर्व शिवसैनिक, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मला या ठिकाणी जो विषय दिला तो संघटन आणि येणारी विधानसभा, या ठिकाणी प्रामुख्याने एक 4-5 मिनिटांमध्ये माझे विचार या ठिकाणी आपल्यापर्यंत मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करील। का संघटन या ठिकाणी या 4 शब्दाचा अर्थ जर आपण त्या ठिकाणी लक्षात जर घेतला तर मी असं म्हणेल का ज्याचं संघटन, ज्याचा संपर्क आणि ज्याच्या विकासाच्या कामाची नाळ ज्याच्यासोबत जुळलेली आहे तो माणूस त्या ठिकाणी कधीच पराभूत होणार नाही। या ठिकाणी प्रामुख्याने माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार प्रामुख्याने या ठिकाणी जर आपण केला तर 2019 मध्ये मी जवळजवळ 59,000 मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आलो आणि यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली। बरीच चर्चा त्या ठिकाणी विधानसभेमध्ये झाली, असं होईल तसं होईल, शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, परंतु माझ्या दोन्ही तालुक्याचं संघटन कौशल्यावरती मी आदरणीय खासदार संदीपानजी भुमरे साहेब यांना 68,000चं मताधिक्य त्या ठिकाणी देऊ शकलो। हे फक्त संघटनेच्या जोरावरती त्या ठिकाणी प्रामुख्याने मी त्या ठिकाणी सांगणार आहे। आणि म्हणून आपल्याला विधानसभेच्या सामोरे जात असताना मी सर्वांना एकच विनंती करणार आहे की एक संघटन त्या ठिकाणी आपण मजबूत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। मी जेव्हा मला दिवस आठवतो 20 जून 2022 रोजी त्या ठिकाणी प्रकार घडला। तिथून आल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी 4 तारखेला शपथ घेतली आणि 5 तारखेला जेव्हा वैजापूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मी गेलो तेव्हा सर्वप्रथम त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी मी केलं असेल तर वैजापूर तालुक्याच्या विधानसभेच्या 218 गावामध्ये गाव तिथं शिवसेना, मग त्यामध्ये शाखा प्रमुख असेल, उपशाखा प्रमुख असेल, महिला आघाडी असेल, युवा सेनेचा शाखा प्रमुख असेल, त्या ठिकाणी बूथ प्रमुख असेल आणि प्रत्येक बूथवरती 2 शिवदूत असेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगेल का प्रत्येक गावामध्ये 21 माणसाची कोर कमिटी स्थापन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना मी या ठिकाणी विधानसभेचं संपूर्ण 218 गाव आणि वैजापूर शहराचं बुकलेट त्या ठिकाणी देऊ शकलो। आणि म्हणून प्रामुख्याने त्या ठिकाणी मी सांगेल का संघटन ज्या विधानसभेमध्ये जर झालं नसेल तर मी विनंती करणार आहे का एकही गाव नाही का ज्या ठिकाणी आमची कोर कमिटी होणार नाही, एकही गाव नाही का ज्या ठिकाणी आमची शाखा नाही, महिला आघाडी नाही, युवा सेना नाही। आणि म्हणून हे काम प्रत्येकाने खऱ्या अर्थाने करण्याची गरज आहे। मला खात्री आपण ते त्या ठिकाणी केलं असेल, परंतु हे काम झाल्यानंतर आपली ड्युटी संपला असं नाही। तर मी प्रामुख्याने सांगेल का उपतालुका प्रमुख असेल, विभाग प्रमुख असेल, उपविभाग प्रमुख असेल किंवा प्रमुख गावचे त्या ठिकाणी शाखा प्रमुख असेल, आमदार या नात्याने, प्रतिनिधी या नात्याने एखाद्याचा जर महिन्यामध्ये जर मला फोन जर आला नाही तर मी प्रत्यक्ष त्याला फोन करतो का बाबा तू मला विसरला का काय। आणि बोलत असताना मी आपल्याला विनंती करणार आहे
का कोणताही पदाधिकारी काही आपला नोकर नाहीये. त्याला आपण मित्रत्वाची वागणूक जर त्या ठिकाणी दिली तर मी या ठिकाणी प्रामुख्याने सर्वांना सांगेल का माझ्या शाखा प्रमुखापर्यंत, माझ्या शिवदूतापर्यंत रमेश बोरनारे जेव्हा जेव्हा फोन करतो तेव्हा तेव्हा त्यांना भाऊ म्हणूनच आवाज त्या ठिकाणी देतो. मी एकालाही आरे तुरे त्या ठिकाणी करत नाही. ही सर्वात महत्वाची भूमिका आहे. कारण शेवटी ज्यांच्या जीवावरती त्या ठिकाणी आपण इथपर्यंत आलो त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. मी या ठिकाणी थोडी माफी मागून सांगेल का मी जसं या ठिकाणी वैजापूर विधानसभेचं बुकलेट तयार केलं वैजापूर आणि गंगापूरचं, त्याचप्रमाणे मी माझ्या सर्व नेते मंडळीला आणि एक दिवस सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं का जेवढे जेवढे वेगवेगळ्या निधी त्या ठिकाणी मला उपलब्ध होता त्यापैकी 80 कदाचित 100% निधी मी माझ्या कार्यकर्त्याला जशास तसं सुपूर्त करण्याचं काम त्या ठिकाणी वैजापूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून शिवसेनेमध्ये उभी फूट पडली का आडवी फूट पडली मला माहित नाही, परंतु वैजापूर तालुक्याची शिवसेना जशी पहिली होती, मी शाखा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम केलं, शहर प्रमुख झालो, तालुका प्रमुख झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो आणि आमदार झालो. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक शेतकऱ्याचं पोरग आमदार त्या ठिकाणी होऊ शकलं. परंतु आजही तळागाळातल्या माझ्या शिवसैनिकाला मी विसरलो नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे का संघटन, संपर्क आणि त्याला जोडीला 2 वर्षामध्ये जो जो निधी आम्हाला कधी विधानसभेमध्ये ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळाला नाही तो एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि म्हणून त्या विकासाच्या जोरावरती मला निश्चित खात्री आहे का येणारी विधानसभा आपण जसं आता सामंत साहेबांनी सांगितलं का आपला रेट हा दुपटीपेक्षा त्या ठिकाणी वाढला पाहिजे. निश्चित या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देत असताना त्या ठिकाणी सांगणार आहे का आपला जो काही रेट आहे तो रेट निश्चित त्या ठिकाणी वाढेल. परंतु त्या ठिकाणी सर्वे आपण आपलाच त्या ठिकाणी करावं एवढी त्या ठिकाणी विनंती करतो. शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. धन्यवाद आदरणीय आमदार बोरनारे साहेब.